सर्वांना काय म्हणताय? आजचा भाग हा सविस्तर असा आपण ओमराजे निंबाळकर या व्यक्तिमत्वावर आणि आजच्या राजकीय परिस्थितीवर बनवत आहोत आणि त्या माध्यमातून आपण हा सविस्तर भाग पाहावा हीच आपल्या सर्वांना विनंती. तसेच हा भाग आवडला तर निश्चितपणे तो शेअर पण करा आणि त्या माध्यमातून या सविस्तर भागाची आजची गरज काय हे सुद्धा आपण या भागामध्ये सविस्तर सांगणार आहोत. सध्याला ऑपरेशन टायगरची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे आणि त्या माध्यमातून ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ओमराजे निंबाळकर यांचं सुद्धा ऑपरेशन टायगरमध्ये सहभाग आहे. हा जितका प्रश्न जनमानसात मोठ्या प्रमाणात चर्चिला जातो, तितकाच अनेक लोकांना आजही विश्वास या गोष्टीवर बसत नाही, की ओमराजे निंबाळकर सुद्धा ऑपरेशन टायगरमध्ये सामील असतील. हा पडलेला प्रश्न आणि त्याच प्रश्नावर आधारित उपप्रश्नांची आपण उकल आजच्या या भागामध्ये करणार आहोत आणि त्या माध्यमातून आज चर्चा करणार आहोत. साधारणतः आज शिवसेना या पक्षाचं आज वर्धापन दिन आहे आणि 60 वर्ष आज शिवसेनेला पूर्ण झाले. तर शिवसेनेनं या 60 वर्षात काय कमवलं तर सामाजिक कामाच्या माध्यमातून राजकीय पक्षाचं अस्तित्व निर्माण झालं आणि अनेक लोकांना राजकीय प्रवाहात आणलं, सत्ता दिली, पदं दिले, प्रतिष्ठा दिली आणि सन्मान दिला. तर नाहीतर अनेक लोकांना मुख्यमंत्री पदावर सुद्धा बसवलं. तसंच ज्या लोकांना राजकीय कसलाही गंध नव्हता, अशा लोकांना सुद्धा राजकीय वलयामध्ये आणून मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठित असे पदं जे की लोकसभेचा अध्यक्षासारखा पद या शिवसेनेनं बहाल केलं. तसं पाहिलं तर ओमराजे यांची पार्श्वभूमी ही शिवसेनेची मुळातच नव्हती. मुळात ते एक अ, तरुण होते आणि तरुण वयामध्येच मोठ्या प्रमाणात शिक्षणाकडे त्यांचा मोठ्या प्रमाणात भर होता. परंतु त्यांचे वडील पवनराजे निंबाळकर हे राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात पद्मसिंह पाटील यांच्या सावलीप्रमाणे वागत होते. परंतु त्यांच्या अंतर्गत राजकीय कुरघोडीमध्ये मोठ्या प्रमाणात साधारणतः आमदारकीच्या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये तेढ निर्माण झाला आणि त्या तेढ भावनेतूनच मोठ्या प्रमाणात त्यांचा खूनही झाला आणि त्या खुनाचा खटलाही आजपर्यंत प्रलंबित आहे आणि तोच धागा पकडून ओमराजे निंबाळकर सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये आलेले. राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर ओमराजे सुरुवातीच्या कालखंडामध्ये काँग्रेस या पक्षामधून मोठ्या प्रमाणात त्यांनी राजकीय प्रवास केला. त्या काळात असणारे विलासराव देशमुख यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या सावलीने मोठ्या प्रमाणात राजकीय त्यांना फायदा झाला. त्या काळात मोठ्या प्रमाणात तेरणा सहकारी साखर कारखान्यासारखी सत्तासुद्धा ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात त्यांना दिले आणि त्याच कालखंडात पवनराजे निंबाळकर यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कार्यकर्त्याची फौज ओमराजे यांच्या पाठीमागं झाली आणि ओमराजे निंबाळकर एक वेगळा गट म्हणून धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अस्तित्वात आले आणि ओमराजे समर्थकांची संख्यासुद्धा झपाट्यानं वाढू गेली. त्याच कालखंडात जिल्हा परिषदची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आणि गोदावरी ताई केंद्रे सारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवण्यात मोलाचा वाटा ओमराजे निंबाळकर यांचा जेवढा होता तेवढाच त्यांच्यावर निष्ठावंतपणे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्याचा सुद्धा होता. हा झाला राजकीय पार्श्वभूमीचा. त्यानंतर 2004ची 2009ची विधानसभा निवडणूक असेल, त्याचप्रमाणे 2004ची विधानसभा निवडणूक असेल, त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ओमराजे यांना शिवसेना पक्षामध्ये पाठवण्यात आणि तिथून उमेदवारी घेण्यात जितका विलासराव देशमुख यांचा हात होता, तितकाच बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा त्यांच्यावर विश्वासाने मोठ्या प्रमाणात हात दिला आणि त्यांना उमेदवारी दिली नाही, तर त्यांना निवडून आणण्यासाठी सुद्धा सर्वसामान्य शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि तिथून त्यांचा राजकीय प्रवास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाला. सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं आणि एक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मतदारसंघातल्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं गेलं. परंतु त्याच कालखंडात राणा जगदीशसिंह पाटील यांच्याकडून पुढील विधानसभेमध्ये साधारणतः पराभव झाला आणि थोडेसे ओमराजे निंबाळकर राजकीय पटलावरून थोडेसे बाजूला गेले आणि त्यांच्याकडे जो वलय होता तोही वलय कमी कमी होत चालला झाला आणि राजकारणात टिकाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय महत्त्वाकांक्षा असणे गरजेचं आहे आणि त्या महत्त्वाकांक्षेचाच एक विचार करून 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात ओमराजे निंबाळकर यांच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साधारणतः विश्वास ठेवला आणि 2019च्या
लोकसभेला मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर उमेदवारीची शिक्कामोर्तब केलं. त्यावेळेस रवींद्र गायकवाड यांचं उमेदवारी रद्द करून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि निवडून सुद्धा आले. त्यावेळेस मोदी लाट मोठ्या प्रमाणात चर्चिली गेली होती आणि मोदी लाटेच्या याच्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचा विजय झाला असं सर्वसामान्याला वाटत होतं. परंतु ओमराजे यांचा एक वेगळाच गट सर्वसामान्य जनतेमध्ये काम करत होता. जेवढ्या विश्वासानं ओमराजेकडे पाहिलं जात होतं, त्यापेक्षा जास्त विश्वास हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसाधारण जनमानसातल्या एक वेगळा गट काम करत होता आणि त्याच माध्यमातून साधारणतः लोकसभेच्या मोठ्या प्रमाणात विविध प्रश्नांना त्यांनी हात घातला आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला. 2022ला पुन्हा राजकीय पटलावर एक बंड झाला आणि बंडामध्ये ओमराजे निंबाळकर यांना ऑफरसुद्धा आल्या आणि त्या माध्यमातून चर्चासुद्धा केला आणि त्यांनी सुद्धा मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा केली. परंतु त्या चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी ओमराजे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि त्यांनी त्या पद्धतीने वागले सुद्धा. आणि 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात सत्तेच्या विरुद्ध मॅन्डेट धाराशिवच्या लोकांनी दिला आणि तब्बल 3,29,000 मतांनी ओमराजे निंबाळकर यांना निवडून दिलं. त्यावेळेस राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चनाताई पाटील यांचा विरोधात ओमराजे यांना अनेक लोकांनी सहकार्य केलं आणि त्या माध्यमातून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. त्या काळात सतत लोकांना संपर्कात असणारे ओमराजे म्हणून, तसेच सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करणारे ओमराजे म्हणून धाराशिवमध्ये तर प्रसिद्ध होते, परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रसिद्ध झाले. त्यानंतर भूमपरांडा वाशी इथे मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती आली. त्या पुरामध्ये उडी मारून स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक लोकांना मदत केली. म्हणून ओमराजे सर्वांकडे एक देवदूत प्रमाणे महाराष्ट्रामध्ये चर्चिले गेलेलं नाव म्हणून ओमराजे यांच्याकडे पाहिलं गेलं आणि त्याच माध्यमातून पुन्हा राजकीय पटलावर आपलं व्यक्तिमत्व कसं ही होणार, म्हणजे एक प्रकारे सोशल मीडिया आणि लोकांच्या संपर्कात असणारा नेता राजकीय पटलावर थोडं त्याचं व्यक्तिमत्व कमी होत चाललं. जे की नगराध्यक्ष नगरपालिकेच्या निवडणूक असेल, नगराध्यक्षपदाच्या निवडणूक असेल, जिल्हा परिषद असेल किंवा पक्ष विस्ताराचे काम असतील, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर त्यांचा विरोधी गट असणारा म्हणजेच राणा जगजितसिंह पाटील यांच्या कुटुंबाचा मोठ्या प्रमाणात विरोध सहन करावा लागला आणि त्याच कालखंडात पक्षाकडून त्यांना हवी ती मदत भेटली नाही, आज मोठ्या प्रमाणात चर्चिली जाते. कारण की त्यावेळेस मोठ्या प्रमाणात पक्ष विस्तारासाठी ठाकरे कुटुंबाने घराच्या बाहेर पडणं गरजेचं होतं. हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आजच्या घडीला चर्चिले जातं. साधारणतः उद्धव बाळासाहेब ठाकरे जरी आजारीपणात असतील, परंतु आदित्य ठाकरे यांनी पक्ष विस्तारासाठी मराठवाड्यामध्ये येणं गरजेचं होतं आणि त्या काळात प्रचारासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जीवाचं रान करणारे ओमराजे यांना साथ पक्षानं मोठ्या प्रमाणात दिली नाही आणि तिथं निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पराभव पचवावा लागला आणि हाच पराभव अनेक दिवस ओमराजे यांना डिवचत होता आणि तोच दबाव गट मोठ्या प्रमाणात ओमराजे यांना मोठ्या प्रमाणात दबाव आणत होता की आपल्याला राजकीय पटलावर अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी किंवा या विरोधी गटाला मोठ्या प्रमाणात तोंड देण्यासाठी आपल्याला सत्तेमध्ये जाणं गरजेचं आहे आणि सत्तेच्या याच्यामधून विकास कामं करणे गरजेचं आहे. कारण की आजच्या निवडणुका पाहिल्या किंवा निवडणुकीचं राजकारण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर पैसा हा सर्वस्व आहे आणि सत्ता आणि पैसा या दोन्ही गोष्टीचा मोठ्या प्रमाणात वावर चाललेला आहे. त्याचप्रमाणे जे विकास कामाचे आश्वासन दिलते, जे विकास कामं मंजूर झालते, त्याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात दबाव तंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणात कामं करण्यासाठी अडथळे निर्माण झाले आणि राजकीय पटलावर आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची जर कामं होत नसेल आणि ओमराजे निंबाळकर हे कामं करणारा व्यक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो, हेच कामं जर होत नसेल तर आपलं राजकीय पटलावरलं अस्तित्व अशा कारणाने झपाट्याने कमी होईल आणि एक प्रकारे सोशल मीडियामध्ये आपल्यावर मोठ्या प्रमाणात चुकीचा आघात होईल. याच कारणाने ओमराजे जे की सतत चर्चिले जाणारं नाव आज वेगळ्या चर्चेले नाव जाते, ह्याचं कारण हे सुद्धा असू शकतं. आणि त्याच काळात जर ओमराजे निंबाळकर यांना पक्षाची ताकद जर भेटली असती आणि येणाऱ्या ज्या काही नगरपालिका होत्या त्या हातच्या निघून गेल्या, तिथंही महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर तडजोडीचं राजकारण केलं नाही आणि अनेक चुकीच्या प्रकार घडले, जिथं की राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन अनेक नगरपालिकेमध्ये निवडणूक लढली. म्हणजे की
ज्या मदतीची साथ हवी होती पक्षाकडून आणि अ, महाविकास आघाडीकडून, ती सर्व काही मदत ओमराजे यांची कमी-कमी होत गेली आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज टिकवणे हाच जिकिरीचा प्रश्न झाला आणि तो जिकिरीचा प्रश्न आज कुठेतरी भविष्यात अडचणीचा प्रश्न निर्माण होईल. याच कारणासाठी ओमराजे निंबाळकर यांनी खरंच आपलं ऑपरेशन टायगरमध्ये सामील होण्याचं कारण ठरलंय का? आजच्या घडीला जरी हा निर्णय भावनिक दृष्टिकोनातून चुकीचा वाटत असेल, पण तो आजच्या राजकीय पटलावर हा योग्यच म्हणावा लागेल. याचं कारणही तसंच आहे. कारण की ज्या व्यक्तीने जास्तीत जास्त पक्ष बदललेत, त्याच व्यक्तीला मोठ्या प्रमाणात पदंसुद्धा जास्तीचे भेटलेले आहेत. म्हणजे की इथं सत्ता आणि निष्ठेला राजकारणात आजच्या घडीला तर महत्त्व राहिलं नाही. इथं महत्त्व आहे भविष्याच्या राजकीय पटलावर आपला टिकावर लागणे, यासाठीच सर्वांची धावपळ चालू आहे आणि त्यामुळं याच्यामध्ये कुणीही सुटला नाही. आत्तापर्यंत दबून राहिलेले ओमराजे खरंच कार्यकर्त्याच्या दबावापायी पक्षात प्रवेश करत आहेत का? हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. भविष्यात पुढं-पुढं काय होतं? हा ओके पॅटर्न ओकेच राहतो का? का ओकेतला ओ जातो आणि के राहतो? हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे का? खरंच पुन्हा एकदा ओके पॅटर्न वेगळाच काही ओके घडवून जातोय का? हेही पाहणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही कमेंट असतील तर निश्चितपणे ते पण कळवा. हीच आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद. जय हिंद.